2024-25 साठी EWS अंतर्गत प्रवेश घेतलेल्या परंतु विहित नमुन्यामध्ये EWS प्रमाणपत्र सादर न केलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा। एका वर्षासाठी विशेष बाब म्हणून दिलेले EWS प्रमाणपत्र ग्राह्य धरलं जाणार। मंत्री चंद्रकांत पाटील यांची माहिती। माढा कोकण मंडळातर्फे 2147 सदनिका आणि 110 भूखंड विक्रीसाठी 5 फेब्रुवारीला संगणकीय सोडत। मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री शिंदे आणि अजित पवारांच्या उपस्थितीत निघणार सोडत। मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर पुलासाठी गर्डर बसवण्याचं काम हाती घेण्यात येणार। या कामासाठी 27 ते 29 जानेवारी दरम्यान दुपारी 12 ते 3 या वेळेत मुंबईहून पुण्याकडे जाणारी वाहतूक बंद राहणार। वक्फ विधेयकावरील संयुक्त संसदीय समितीच्या बैठकीत गोंधळ। अरविंद सावंतांसह विरोधी पक्षाच्या 10 खासदारांचे 1 दिवसासाठी निलंबन। बैठक 27 जानेवारीपर्यंत तहकूब। भोपाळमध्ये पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीमध्ये ग्लोबल इन्व्हेस्टर्स समिटचं आयोजन। 24 आणि 25 फेब्रुवारीला समिटचं उद्घाटन। पुण्यातील कार्यक्रमामध्ये मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉक्टर मोहन यादव यांची माहिती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।